नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघतोय सामनामधून करण्यात आलेल्या एका मागणीची. आपल्याला माहिती आहे की मंदिर आणि त्या परिसरात असलेल्या व्यवसायांवर अनेकांची उपजीविका अवलंबून असते आणि त्याच संदर्भातली एक मागणी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. आणि ती मागणी अशी आहे की राज्यातले उद्योगधंदे आणि दुकानं सुरू झाली असली तरी अजूनही धार्मिक स्थळं बंद आहेत. त्यामुळे देशभरात मंदिरं अटी शर्तींवर सुरू करण्याची परवानगी केंद्रानं दिली असली तरी राज्य सरकारनं अजूनही धार्मिक स्थळ उघडायला परवानगी दिलेली नाही. आता ही धार्मिक स्थळ उघडावीत अशी मागणी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना मधून करण्यात आली. मंदिराचं अर्थकारण असतं आणि त्यावर अनेकांची उपजीविका अवलंबून असते. कोट्यवधी लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अवलंबून असलेली मंदिरं उघडावीत असं अग्रलेखात म्हणण्यात आलंय. मंदिरं जनतेची श्रद्धास्थळं आहेत आणि अनेकांचा चरितार्थ त्याच्याशी संबंधित आहे असं देखील या अग्रलेखात म्हणण्यात आलंय. आपण बघतोय ही एक महत्त्वाची मागणी. याआधी देखील विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी ही मागणी मांडलेली होती. फक्त मंदिरच नाही पण आजूबाजूचे त्या संदर्भातल्या आणि त्यावर अवलंबून असलेल्या उपजीविका आपल्याला माहिती आहे आणि या सगळ्यांचं मोठं नुकसान होत आहे. प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर आता आपल्या सोबत आहेत. अतुलजी, तुमची प्रतिक्रिया सामनातून ही मागणी करण्यात आली आहे त्यावर? नाही, मुळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने परवा राज्य सरकारला थप्पट लगावलेली आहे या संदर्भामध्ये की मंदिरं उघडायला तुमचा का विरोध आहे असं सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न विचारला. मॉल उघडलेत पण मंदिरं उघडत नाहीयेत. आणि खरं तर आपण म्हणाल्याप्रमाणे मंदिरं हा केवळ श्रद्धेचा विषय नाही तर मंदिराच्या संदर्भामध्ये एक आर्थिक चलनवलन सुद्धा त्या ठिकाणी असतं. मग फुलवाले असतील, हारवाले असतील आणि जो एका अर्थाने समाजातला आर्थिकदृष्ट्या निम्न मध्यमवर्गीय वर्ग असतो आणि लोकांच्या भावनेचाही प्रश्न असतो. त्यामुळे अनेक मंदिरं जी छोटी आहेत अशा ठिकाणची मंदिरं उघडी करायला काहीच हरकत नाहीये. आणि त्याच्यामुळे खरं तर हे पूर्वीच व्हायला पाहिजे होतं पण याचा पश्चात बुद्धी आलेली आहे आणि त्याच्यामुळे आता सामन्याने अग्रलेख लिहिल्यानंतर कदाचित सरकार निर्णय करेल आणि मग तो निर्णय झाल्यानंतर आमच्यामुळे तो निर्णय झाला, अन्य कोणामुळे नाही असं राजकीय श्रेय घेण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला जाईल. त्याची पूर्वतयारी म्हणून आज अग्रलेख असेल असं मला वाटतंय. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय की या सगळ्याची पूर्वतयारी किंवा श्रेय घेण्यासाठी अशा पद्धतीनं सामनातून अग्रलेख आणि त्यानंतर करण्यात आली केली जाऊ शकते अंमलबजावणी असं अतुल भातखळकर म्हणतात. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय सामनातून ही मागणी करण्यात आली की राज्यातली धार्मिक स्थळं आता पुन्हा एकदा सुरू केली जावीत. आणि या बातमीनंतर आपण पुढची बातमी बघतोय. साताऱ्यातली बातमी आहे. साताऱ्यामध्ये आज दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे. साताऱ्यातल्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघेल. संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे. राज्यात पुन्हा एकदा दूध दरवाढीचं आंदोलन पेटणार आहे. सध्याचा शासकीय दर दुधाला मिळतोय तो परवडत नसल्यामुळे दुधाचा दर वाढवून द्यावा अशी मागणी या मोर्चेकरांनी केलेली आहे. आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि या संदर्भात आपण थेट बोलणार आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आता स्वतः आपल्या सोबत आहेत. शेट्टी, आपण बघतोय शेट्टीजी की अशा रीतीने ही मागणी तुम्ही वारंवार करताय. तुमच्या आता काय काय प्रमुख मागण्या आहेत आणि आजच्या आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असेल? आमच्या एकूण 4 मागण्या आहेत. त्यापैकी एक राज्य सरकारशी निगडीत आहे. राज्य सरकारनं तातडीनं दिलासा देण्यासाठी म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 5 रुपये जमा करावेत अशी राज्य सरकारशी निगडीत मागणी आहे आणि ती अत्यंत महत्वाची आहे. आणि उरलेल्या 3 मागण्या ह्या केंद्र सरकारशी निगडीत आहेत. 23 जूनला केंद्र सरकारनं दूध भुकटी आयात करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो रद्दबातल करावा. उलट दूध भुकटी निर्यात करण्यासाठी किमान प्रति किलो 40 रुपये अनुदान द्यावं आणि त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ तूप असेल, रबडी असेल, पनीर असेल यावर 6% 18% जो जीएसटी लावलेला आहे तो जीएसटी ताबडतोब मागे घ्यावा. कारण कुठल्याही कृषी उत्पादनावर जीएसटीची आकारणी होत नाही आणि दुग्धजन्य पदार्थ हे सुद्धा कृषी उत्पादन आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरची जीएसटी मागे घ्यावी. लॉकडाऊनमुळे एकूणच ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमता कमी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर खप वाढवायचा असेल तर दुग्धजन्य पदार्थांचं जर का जीएसटी कमी केला तर दही स्वस्त होऊ शकतं, तूप स्वस्त होऊ शकतं, पनीर स्वस्त होऊ शकतं आणि त्यामुळं उत्पादकांना काही अंशी दिलासा मिळतो. कारण मूळ ही जी समस्या तयार झालेली आहे त्या समस्येचं मूळ कारण हे आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये एकूण दुधाच्या
खपामध्ये 40% घट आलेली आहे आणि ही घटच आज जीवघेणी ठरू पाहते. ही घटच आज दूध उत्पादकांना उद्ध्वस्त करायला लागलेली आहे. कारण लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी दुधाचे भाव 35 रुपये होते आणि आज ते खप कमी झाल्यामुळं 17-18 रुपयापर्यंत खाली आलेले आहेत. आणि म्हणून या 4 अत्यंत महत्वाच्या मागण्या आहेत. त्या मागण्या पूर्ण कराव्यात, केंद्र सरकारनं पूर्ण कराव्यात, राज्य सरकारनं पूर्ण कराव्यात. यासाठी शांततेच्या मार्गाने आमचा आजचा मोर्चा आहे. निश्चित सर, पण एकीकडे आपण बघतोय की या आधी देखील तुम्ही ही मागणी वारंवार केलेली होती. कुठपर्यंत सरकारपर्यंत पाऊल पुढे येत आहे आणि कुठे नेमकं अडतंय, म्हणजे हे करण्यासाठी कोणत्या त्रुटी आतापर्यंत जाणवतात असं आपल्याला वाटतं आतापर्यंतच्या संवादामध्ये? राज्याच्या दुग्ध विकास मंत्र्यांनी एक बैठक घेतली, परंतु त्या बैठकीतून काहीच निष्पन्न झालं नाही. 6 एप्रिल ते 31 जुलै या काळामध्ये राज्य सरकारनं बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत 25 रुपये दरानं दुधाची खरेदी सहकारी संस्थांच्या मार्फत केली. जवळपास 6 कोटी लिटर दूध खरेदी केलं. त्यासाठी सरकारच्या तिजोरीतले 150 कोटी खर्च झाले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कारण राज्यामध्ये सध्या एकूण दुधापैकी फक्त 18% दूध हे सहकारामध्ये आहे. उरलेलं 82% दूध हे खासगी क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्याचा एकूण बाजारपेठेवर काहीच परिणाम झाला नाही. आमचं म्हणणं असं आहे की हेच 150 कोटी जर का तुम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केले तर कुणाच्याही मध्यस्थीशिवाय दूध उत्पादकांना दिलासा मिळू शकेल. आणि या संदर्भातला निर्णय अजून व्हायचा आहे. याच्यामध्ये 2 प्रवाह आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की पुन्हा सरकारी दूध खरेदी सुरू करावी. आमचं म्हणणं आहे की सरकारी दूध खरेदीनं काहीच उपयोग होत नाही. काही गुटभर लोकांचे जे काही सहकारी दूध संघ आहेत, विशेषतः मंत्र्यांचे, त्यांनाच लाभ होतो आणि तो खालीपर्यंत पोहोचत नाही, उत्पादकांच्या पर्यंत पोहोचत नाही. उत्पादकांच्या पर्यंत लाभ पोहोचवायचा असेल तर प्रति लिटर 5 रुपये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले पाहिजेत. हे सगळ्या उत्पादकांच्या जमा करायची गरज नाही, कारण राज्यामध्ये दररोज 1,19 लाख लिटर दुधाचं उत्पादन होतं. त्यापैकी 67 लाख लिटर दूध जे आहे त्याचा एक फिक्स दर आहे, कारण ते पॅकिंगच्या रूपात ग्राहकांच्या घरामध्ये जातं आणि त्याचा MRP 45 ते 48 रुपये आहे. ते फिक्स उत्पन्न आहे. पण उर्वरित जे 52 लाख लिटर दूध आहे त्याच्यावर प्रक्रिया होत नाही. त्याचा खप कमी झालेला आहे, कारण मिठाईची दुकानं बंद आहेत, आईस्क्रीम पार्लर बंद आहेत, हॉटेल बंद आहेत. त्यामुळे पनीर असेल, दही असेल, ताक असेल, आईस्क्रीम असेल, लस्सी असेल, यासाठी दूध वापरलं होतं ते बंद झालेलं आहे. आणि त्यामुळे हे सगळं दूध भुकटीच्या दिशेने गेलेलं आहे. दूध भुकटीचे साठे पडून राहिल्यामुळे दुधाचा भाव 35 रुपयावरून 18 रुपयापर्यंत खाली आलाय. या 52 लाख लिटर दुधाला जर का प्रति लिटर 5 रुपये प्रमाणे जर का अनुदान शेतकऱ्यांना थेट दिलं तर दररोज 2.5 कोटी लागतात, महिन्याला 75 कोटी लागतात. म्हणजे 2 महिने दिलं तर 150 कोटी लागतात. आणि मग केंद्र सरकारनं जर का भुकटी निर्यात करून, अनुदान देऊन भुकटी निर्यात करून जर का भुकटीचे स्टॉक संपवले तर निश्चितच परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकते. आणि तोपर्यंत तातडीची उपाययोजना म्हणून राज्य सरकारनं हे अनुदान देणं गरजेचं आहे. निश्चितच. धन्यवाद राजू शेट्टी. तुम्ही ही बातमी, ही तुमची सगळी बाजू सविस्तरपणे मांडली त्याबद्दल आपण बघतोय. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज हा मोर्चा असणार आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या त्रुटी आहेत आणि या सगळ्या साखळीतल्या लोकांचं किती मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या काळात नुकसान झालेलं आहे याची आता सविस्तर आपण माहिती जाणून घेतली. आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर आता आपण बातमी बघतोय नागपुरामध्ये सदर परिसरात एक दुर्घटना घडली. तिथे इमारत कोसळल्याचं कळतंय. पहाटेच्या सुमारास ही इमारत कोसळली आणि पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून तिथे आता बचाव कार्य सुरू झालंय. आतापर्यंत 3घांना तिथून वाचवण्यात यश आलंय. आत्ताच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी नागपुरातली. सदर परिसरात एक इमारत कोसळल्याचं कळतंय. एकीकडे आपण दृश्य बघतोय कशा रीतीने तिथे बचाव कार्य सुरू आहे. पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं कळतंय. आपण दृश्य बघत असाल तर धीर देण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत 3घांना बाहेर काढण्यात आलंय आणि बचाव कार्य कसं सुरू आहे अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत मोहिते आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आत्ताचे काय अपडेट्स मिळत आहेत? बचाव कार्य तर वेगात सुरू आहे, दृश्यांमधून आपण बघतोय. आणखी काही लोकांना बाहेर काढण्यात यश आलंय? हॅलो
रेणुका, हो. नागपूरच्या सदर भागातील ही घटना असून 50 वर्ष जुनी ही बिल्डिंग आहे आणि आज सकाळी पहाटेला ही इमारत कोसळली असून मनपाचे अग्निशामक विभागाने 4 जणांना रेस्क्यू करण्यात आला आहे आणि अग्निशामक विभागाने आतापर्यंत 4 लोकांना काढले आहे आणि यामध्ये एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे आणि बाकी 3 जण सुरक्षित आहे आणि आता रेस्क्यू ऑपरेशन हे संपलेलं आहे. प्रशांत, आणखीन कोणी अडकल्याची भीती किंवा आणखीन काही बचाव कार्य त्याबद्दल काही आणखी माहिती कळू शकली? नाही रेणुका, यामध्ये फक्त 4च जण अडकले होते आणि त्यामधले 4ही जणांना काढण्यात आलेलं आहे आणि फक्त एका जणाचीच प्रकृती ही गंभीर आहे. बाकी 3 जणांना थोडं काही जखमा झाल्या आहेत, त्याच्यासाठी त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे. धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल. सुदैवाची बाब म्हणूयात आपण, 4 जण यात अडकले होते आणि या सगळ्यांना बाहेर काढण्यात यश आलं, ही सगळ्यात महत्त्वाची बातमी. या सगळ्यांवर आता उपचार सुरू आहेत, पण जसं आता आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते सांगत होते त्यानुसार ही 50 वर्ष जुनी इमारत होती आणि ती आज पहाटेच्या सुमारास कोसळलेली आहे. नागपूरच्या दुर्घटनेनंतर पुढची बातमी आहे. काँग्रेस नेते आणि मंत्री सुनील केदार यांनी मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांच्यावर सडकून टीका केली आहे. गांधी कुटुंबियांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं लाजिरवाणं आहे. तिघांनी लगेचच माफी मागावी, नाहीतर हे तिघे राज्यात मोकळेपणानं कसे फिरतात ते काँग्रेस कार्यकर्ते बघून घेतील, असा धमकीवजा इशारा केदार यांनी दिलाय. सोनियाजींच्या नेतृत्वामागे खंबीरपणे उभं राहण्याची ही वेळ आहे, असं ट्विट देखील त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना हा इशारा दिलाय. आपल्याला माहिती आहे काँग्रेसमधले हे अंतर्गत वाद आहेत ज्याची आता चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे काँग्रेसमधले अंतर्गत वाद आता शिगेला गेले. तर सुनील केदार यांच्या आरोपावर पृथ्वीराज चव्हाण यांनी आता स्पष्टीकरण दिलं. या पत्रामध्ये राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष होऊ नयेत असं म्हटलेलं नाही असं कळतंय. काँग्रेस पक्षाला हंगामी नको तर पूर्णवेळ अध्यक्ष असावा. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी स्वतः स्वीकारलं तर व्हावं, पण पूर्णवेळ अध्यक्षच हवा आहे असा उल्लेख यात असल्याचं कळतंय. राहुल गांधी आधीच्या भूमिकेतून बाहेर येत त्यांना हवं असेल तर पूर्णवेळ अध्यक्षपद त्यांना घ्यावं असं त्यात म्हणण्यात आल्याचं कळतंय. सुनील केदार यांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे असं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी या पत्रात म्हटलेलं आहे. काँग्रेसच्या अंतर्गत वादाच्या बातमीनंतर आता पुढची बातमी आहे. सुशांत सिंगच्या प्रकरणी आता सीबीआयकडून तपास आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि सीबीआय आज रिया चक्रवर्तीला समन्स बजावण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे रियाच्या सीबीआयकडून चौकशी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. सीबीआयनं या संदर्भात प्रश्नावली तयार केली आहे. काल सीबीआयकडून सुशांत सिंग प्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी सुशांतच्या घरी तपासणीसाठी नाट्यरूपांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यावेळी सुशांतचे कुक नीरज सिंग आणि हाऊस मॅनेजर दीपश सावंत आणि त्याचा रूम पार्टनर सिद्धार्थ पिठानीची देखील चौकशी करण्यात आली. हे तिघेही आता सध्या सीबीआयकडे आहेत. सीबीआय त्यांची चौकशी करताय अशी माहिती सध्या कळते आहे. अधिक माहिती घेणार आहोत विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, आपण बघतोय सीबीआयच्या प्रवासाचे हे सगळे वेगवेगळे टप्पे आहेत. आज यामध्ये रियाची चौकशी होईल असं म्हटलं जात आहे. आजच्या तपास प्रक्रियेबद्दल आणखी काही माहिती? रेणुका, सीबीआय तपासाचा हा 4था दिवस आहे आणि आजच्या 4थ्या दिवशी रिया चक्रवर्तीची चौकशी होईल का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. सीबीआय ती चौकशी करेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते. 3 दिवसांपासून सीबीआय मुंबईमध्ये येऊन या सगळ्या प्रकरणाचा तपास अतिशय वेगवान पद्धतीने करत आहे. काल सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंग आणि दीपेश सावंत यांची चौकशी सीबीआयच्या याच DRDOचं जे त्यांचं अतिथीगृह आहे तिथं करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा सुशांत सिंगच्या घरी हे तिघेजण गेले होते आणि त्यानंतर तिथं त्यांनी जे माहिती सीबीआयला दिलेली आहे ती पडताळणी करण्यात आली. तिघांनी दिलेले जबाब आहेत ते कॉन्ट्राडिक्टर नाही आहेत ना, ते विसंगत नाही आहे याची देखील पडताळणी सीबीआयने केली. काल फॉरेन्सिकची टीम देखील सुशांत सिंगच्या घरी पोहोचलेली होती. त्यांनी देखील तिथं काही गोष्टींची पाहणी केली. जवळपास 3.5 तास ही सगळी पाहणी करण्यात आली. त्यासोबतच सीबीआयची एक टीम वांद्रे पोलीस स्टेशनला देखील गेली होती आणि त्यांनी तिथं जाऊन या केस संदर्भातली आणखी काही माहिती घेतली असं समजतं आहे. रिया चक्रवर्तीला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ती प्रश्नावली देखील तयार झालेली आहे असं देखील माहिती आपल्याला कळते आहे. आज बघावं लागेल की रिया चक्रवर्तीला आज सीबीआय चौकशीसाठी बोलवते का, तिची चौकशी केली जाते का आणि त्याच्यातून आणखी काही माहिती समोर येते का. धन्यवाद. या सगळ्या माहितीबद्दल आपण बघतोय रियाच्या चौकशी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये सीबीआयचा आजचा 4था दिवस आहे तपासाचा आणि या अपडेटनंतर पुढची बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या दणक्याची. रात्रभरात व्हिटॅमिन सीच्या 16,000 गोळ्यांचा पुरवठा आता केला जातोय. नवी मुंबई महापालिकेनं तात्काळ या गोळ्या खरेदी केल्या. 10 लाख गोळ्या खरेदीचा हा प्रस्ताव आहे. काही दिवसांपासून कोविड रुग्णालयांमध्ये व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा तुटवडा जाणवत होता.
आणि न्यूज 18 लोकमतने या संदर्भातली बातमी दाखवलेली होती आणि त्याचा आता इम्पॅक्ट झालाय आणि त्यामुळे आता या तात्काळ अंमलबजावणी करत या गोळ्यांचा पुरवठा आता केला जाणार आहे। त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आपल्याला माहिती आहे की व्हिटॅमिन सीच्या गोळ्यांचा कसा तुटवडा होता या संदर्भातली बातमी आम्ही दाखवली होती आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने तात्काळ या गोळ्या खरेदी केलेल्या आहेत। काही दिवसांपासून या कोविड रुग्णालयामध्ये व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा तुटवडा जाणवत होता। अधिक माहिती घेणार आहोत विनय म्हात्रे आता आपल्या सोबत आहेत। विनय, ही मूळ समस्या काय होती आणि या बातमीचा कसा दणका बसला आणि नंतर ही कारवाई कशी करण्यात आली? रेणुका, आपण जर पाहिलं काल गेल्या 5 दिवसापासून नवी मुंबईतले कोविड रुग्णालय, त्या कोविड रुग्णालयामध्ये सी व्हिटॅमिन असेल बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्यांचा तुटवडा होता। त्या गोळ्या दिल्या जात नव्हत्या रुग्णाला। कशा पद्धतीने उपचार सुरू होत हे जेव्हा काल न्यूज 18 लोकमतने दाखवलं त्यानंतर मात्र झोपी गेलेलं नवी मुंबई महापालिकेचं प्रशासन जागं झालं आणि त्यांनी काल रात्रभरामध्ये तब्बल 16,000 गोळ्यांची खरेदी करून आता ती आज त्याचा पुरवठा सगळ्या कोविड रुग्णालयात करण्यात येणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका बाजूला नवी मुंबईमधला प्रादुर्भाव कोरोनाचा वाढत असताना, रुग्णसंख्या वाढत असताना राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल वारंवार सूचना देत होत्या की ही संख्या वाढणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण उपाययोजना करा, तशा पद्धतीची औषधं गोळ्या तुम्ही खरेदी करा। मात्र अशा असताना देखील या सूचना असताना देखील नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने या गोळ्या खरेदी केल्या नाहीयेत। आता मात्र आपण न्यूज 18 लोकमतची बातमी दाखवल्यानंतर 10 लाख गोळ्या खरेदी करणार असल्याचा प्रस्ताव आता महापालिका तयार करतं, परंतु हा प्रस्ताव यापूर्वीच का केला गेला नाही असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। कारण यापूर्वी अनेकदा रुग्णालयाकडून मागणी केली जाते मात्र आरोग्य विभाग आहे अशा पद्धतीने खरेदी केलं जात नव्हतं। यापूर्वीच देखील अनेक वृत्तपत्रांनी हे स्पष्ट केलं होतं, परंतु याचं मात्र एकच कारण आहे जो म्हणजे की मोठ्या प्रमाणात खरेदी करायची नाही आणि मग ज्यावेळी लागणार त्यावेळी इमर्जन्सीच्या नावाखाली ही खरेदी करायची आणि ती खरेदी करताना मग अव्वाचे सव्वा पैसे दिले जायचे आणि त्यामधून जी आपल्याला आर्थिक गणितं साधायची ही गणितं साधता येतील यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून औषधाची खरेदी अशा प्रकारची केली जात नाहीये आणि कोरोनाच्या लढाईमध्ये देखील ही जर खरेदी मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं असताना देखील ह्या गोळ्या खरेदी केल्या गेल्या नाहीत आणि जसं लागणार तशाच गोळ्या ह्या खरेदी केल्या जात होत्या। जेव्हा काल एका तरुणाने जो सीए आहे आणि त्या तरुणाने आपल्या न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर त्यांनी 7,500 गोळ्या जेव्हा आणून एका रुग्णालयात दिल्या त्यावेळी मात्र नवी मुंबई महानगरपालिकेचे डोळे उघडले आणि त्यांनी खरेदी केली। एखाद्या तरुणाला जर 7,500 गोळ्या एका तासात मिळू शकतात तर महानगरपालिकेला गोळ्या का मिळू शकणार नाही हा जेव्हा प्रश्न निश्चितच आणि यामध्ये आर्थिक लागेबांधे किती आहेत या सगळ्याचा आता पर्दाफाश होऊ शकेल। धन्यवाद विनय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। न्यूज 18 लोकमत इम्पॅक्टच्या बातमीनंतर आता जाऊयात नाशिकमध्ये, कारण तिथे केळझर आणि हरणबारी ही धरणं आता ओव्हरफ्लो झाली आहेत। नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यात गंगापूर आणि दारणा धरणातून विसर्ग सुरू झालाय। मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी हा विसर्ग आता वाढण्यात आलेला आहे। 14,234 क्युसेक इतक्या वेगानं जायकवाडीच्या वेगात इथे तिकडे विसर्ग व्हायला सुरुवात झालाय। कारण नांदूर मध्यमेश्वरमधली वाढलेली पाणी पातळी पाहण्यासाठी आता उत्साही तरुण बंधाऱ्यावर गेलेत, पण हे धोक्याचं आहे कारण इथे सतर्कतेचा इशारा याआधीच देण्यात आलेला आहे। त्यामुळे इतका मोठा पाण्याचा प्रवाह असताना जीव धोक्यात घालून पाण्याच्या इतक्या जवळ जाऊ नका असंच आवाहन न्यूज 18 लोकमततर्फे आम्ही करतो आहोत। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि सोमेश्वर धबधबा देखील प्रवाहित झालाय। गंगापूर धरण 95% भरलंय आणि तिथला विसर्ग देखील आता सुरू झालाय। सोमेश्वर धबधबा परिसर आता त्यामुळे धोकादायक आहे कारण सगळे लोखंडी कठडे तिकडे तुटलेत आणि या भागात जायला परवानगी नाही। त्यामुळे अतिउत्साहात किंवा धरणाचे फोटो काढण्याच्या नादात कुणीही जीव धोक्यात घालू नये असं आवाहन देखील आम्ही करतो आहोत। आणि या व्यतिरिक्त इतरही बातम्यांचा आपण पुन्हा भेटणार आहोत एका ब्रेक नंतर। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेकनंतर बातमी आहे, माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची आज पुण्यतिथी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या प्रिय सहकारी आणि जवळच्या मित्राला आदरांजली वाहणारं ट्विट केलंय। मला माझ्या मित्राची खूप आठवण येते असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। जेटलींमधील विविध गुणांचं देखील मोदींनी या ट्विटमधून कौतुक केलंय। बघूयात त्यांनी मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय। तर त्यांनी म्हटलंय, गेल्या वर्षी याच दिवशी आपण अरुण जेटलीजींना गमावलं। मला माझ्या मित्राची खूप आठवण येते। अरुणजींनी देशाची मनोभावे सेवा केली। त्यांचं चातुर्य, बुद्धिमत्ता, कायद्याचं ज्ञान आणि व्यक्तिमत्व अद्वितीय होतं अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात।
पुढची बातमी आहे. दक्षिणेकडचे विख्यात गायक SP बालसुब्रमण्यम यांची प्रकृती अजूनही चिंताजनक पण स्थिर आहे. 13 ऑगस्टपासून SP यांच्यावर कोरोनासाठी ICUमध्ये उपचार सुरू आहेत, पण काही दिवसात त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलंय आणि अजूनही ते व्हेंटिलेटरवर आहेत. चेन्नईच्या MGM हेल्थकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 40,000हून अधिक गाण्यांसाठी त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलंय. ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करूयात आणि या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.